नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड यामधले आपण पहिले 3 पॅराग्राफ पाहिले होते. आज आपण पुढच्या पॅराग्राफला सुरुवात करायची आहे. सो लेट अस स्टार्ट. ओपन युअर बुक्स, पेज नंबर 8 and see the last paragraph. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. Last week we saw that the narrator was deeply absorbed in his book. He was reading adventurous story book. And suddenly he heard a group of street dogs barking furiously in the distance. आणि त्याने काय ऐकलं तर अचानकपणे, सडनली, फ्युरियसली मीन्स त्वेषाने, अचानकपणे त्याला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा, ग्रुप म्हणजे जमावाचा, मोठ्याने भुंकण्याचा आवाज ऐकू आला. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. The narrator decided to ignore the commotion. Commotion means noise and confusion. मराठीत आपण त्याला गडबड गोंधळ असं म्हणतो. He decided to ignore the commotion. त्याने या गडबड गोंधळाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. का दुर्लक्ष करायचं ठरवलं? Thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. Hapless means unfortunate आणि pig means डुक्कर. बिचारं एखादं डुक्कर असेल आणि ते बिचारं डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलं असेल असं वाटून त्याने त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केले. But soon the barking became louder. पण त्या कुत्र्यांचं भुंकणं अधिकच मोठ्याने ऐकायला येऊ लागलं. अँड मोर अग्रेसिव्ह, अतिशय जोमाने, त्वेषाने ते कुत्रे आणखीन मोठ्याने भुंकू लागले. अँड अलार्म द कॉईंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज अडेड टू द ककोफोनी. ककोफोनी मीन्स लाऊड हार्श नॉइजेस, कर्कश गोंगट आवाज. आणि ती कुत्री तर भुंकत होतीच, पण त्यामध्ये आणखीन कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या गोंधळामध्ये आणखीनच भर पडली. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी म्हणजेच काय? जिज्ञासा किंवा उत्सुकता. माझ्या मनामध्ये, माझ्या म्हणजेच नरेटर, लेखकाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. लिव्हिंग द बुक असाइड, I rushed to the veranda to see what was going on. And leaving the book aside, he left the book aside. पुस्तक त्याने बाजूला ठेवलं. And he rushed to the veranda to see what was going on. आणि पुस्तक बाजूला ठेवून काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी तो व्हरांड्यामध्ये रश म्हणजे धावत गेला. I glanced towards the roof of the club house. I glanced towards the roof of the club house. Roof म्हणजे छप्पर. त्या क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने ग्लान्स म्हणजे ओझरतं पाहणं किंवा नजर टाकणे नरेटरने किंवा लेखकाने पाहिले. And saw something horrible. And what he saw, it was very horrible. आणि त्याने जे दृश्य पाहिलं ते अतिशय हॉरिबल होतं, भयानक होतं. A big male langur, apparently the leader of its group. He saw a big male langur, एक मोठा बलदंड असा वानर. Apparently the leader of its group, कदाचित बहुधा तो त्या ग्रुपचा लीडर असावा, म्होरक्या असावा. It was holding a baby langur in his hands. आणि त्याने एका वानराच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये पकडलेलं होतं. And mercilessly biting it all over with a definite intent to kill.
मर्सिलेसली मीन्स क्रुएली, निष्ठुरपणे. आणि त्या वानराच्या पिल्लाला पकडून त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने निर्दयपणे त्याच्या शरीराचे लचके तोडत होता, चावत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आणि त्या पिल्लाची हेल्पलेस मदर, केविलवाणी आई, आणि अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप आणि त्या वानरांच्या टोळीतील इतर वानर ही सगळी आजूबाजूच्या इमारतीच्या छपरांवर स्कॅटर्ड, विखुरलेले होते, गोळा झालेले होते. आणि असहायपणे सगळीजण त्या पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. The narrator says, I recall the terrible custom. Recall means आठवणे आणि कस्टम म्हणजे प्रथा. लेखक म्हणतो की मला प्राण्यांच्या जमातीमधली एक प्रथा मला आठवली. ती प्रथा कोणती आहे तर प्राणी जमातीमध्ये डॉमिनंट मेल म्हणजेच काय, जो बलदंड असा एक नर वानर असतो, तो वानर सहसा काय करतो, दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला तो त्यांच्या टोळीमध्ये जगू देत नाही. ही अशी भयानक रूढ प्रथा त्याला आठवली. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. Without losing any time means without wasting any time, he took a stout stick in one hand. जरा सुद्धा वेळ न दवडता त्याने काय केलं, took a stout stick in one hand. त्याने आपल्या हातामध्ये एक भक्कम अशी काठी घेतली. and hurled piece of stone at the marauding langur. आणि त्या वानराच्या दिशेने दगड भिरकावला. The langur was so infuriated. Infuriated means aggressive or angry. तो वानर इतका आक्रमक झाला that it hardly took any notice of my assault. तो इतका आक्रमक झाला की लेखकाने त्याच्यावर असॉल्ट, अटॅक केला, पण त्याने त्या हल्ल्याने तो जरासुद्धा विचलित झाला नाही. But then I started throwing more stones. Then he started throwing more stones. आणि आणखीन दगड मारायला सुरुवात केली लेखकाने, नरेटरने. The dogs on their part raised their pitch of cry. कुत्री देखील मोठमोठ्याने भुंकू लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The changed circumstances, आता ही circumstance म्हणजे परिस्थिती, अचानक ही परिस्थिती बदललेली पाहून, आणि अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स, आणि अज्ञात अशा ठिकाणावर आपल्यावर झाला अनपेक्षित हल्ला, त्यामुळे त्या वानराला काय करावं लागलं. The langur had to drop the baby from the sloping roof over the veranda. त्या वानराला व्हरांड्याच्याच उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जावं लागलं. The baby was listless. Listless means without any energy. ते पिल्लू अगदी गलित गात्र, अर्धमेलं झालं होतं. Listless and appeared to be dead. जणू काही ते अर्धमेलं झालं होतं. As its body started to slide down. ते पिल्लू उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून the excitement of the pack of dogs grew manifold
ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. ते वानरचं पिल्लू उतरत्या छपरावरून खाली घसरतं हे पाहून आयती आपल्याला शिकार मिळणार या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखीनच काय झालेले आहेत, एक्सायटेड म्हणजेच काय उत्साही झाले आहेत. कीपिंग द डॉग्स. Keeping the dogs at the bay with the stick, I managed to catch hold of the baby langoose tail just as it tipped over the edge of the tiled roof. Keeping the dogs at the bay with the stick, हातातल्या काठीने त्याने काय केले, त्या कुत्र्यांना दूर ठेवत. I managed to catch hold of the baby langoose tail. दूर ठेवत त्याने काय केलं, छपरावरून खाली पडणारं जे पिल्लू होतं वानराचं, त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. ते पिल्लू कसं झालेलं होतं, निश्चल आणि निष्प्राण दिसत होतं. And it was indeed a male baby. आणि खरोखरच ते काय होतं, नर पिल्लू होते.